हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. जयपूरचा हा मस्त असा बेडरूम व्ह्यू एन्जॉय करून आम्ही सकाळी निघालो ते म्हणजे ब्रेकफास्ट करायला. जयपूरमध्ये आम्ही 2 दिवस होतो. 2 दिवस मस्त अशी मजा करून झाली होती जयपूरमध्ये. ब्रेकफास्ट करून घेतला. आम्हाला ना नॉनव्हेज खायचं नव्हतं कारण की व्हेजचा दिवस होता. मग नाश्ता करून घेतला आणि रूममध्ये आलो आणि फटाफट पॅकिंग करून घेतली कारण की आम्हाला निघायचं होतं पुढच्या डेस्टिनेशनला, ते म्हणजे रणथंबोरला. फटाफट चेकआउट करून घेतलं. शिवांश त्याचे गेम्स खेळत होता, मी पण त्याला जॉईन केलं आणि नंतर सगळं फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या आणि निघालो. मस्त दोन्ही साईडला सरसोची खेती होती आणि रोड तर इकडचे एवढे स्मूथ होते ना, सुसाट एकदम. कॅमल राईड्स आणि आजूबाजूचा नेचरचा एक्सप्लोअर करत आम्ही पोचलो रणथंबोरला. हॉटेलमध्ये चेकिंग करून घेतलं. त्यांनी मस्त आमचं वेलकम केलं. 2 दिवसासाठी ही आमची हॉटेलची रूम होती, म्हणजे नेक्स्ट 2 दिवसचं घर आमचं. मस्त शिवांशी मजा होती कारण की इथे गार्डन होतं खेळायला त्यांना. आणि लगेच आमची होती जंगल सफारी. फर्स्ट डेला पण आम्ही जंगल सफारी केली होती. मस्त एन्जॉय केली सफारी. आणि संध्याकाळी आम्ही आलो तेव्हा आमच्यासाठी पूल साईडला आमच्यासाठी त्यांनी इव्हिनिंग स्नॅक्सची अरेंजमेंट केली होती. सो फटाफट फ्रेशन अप होऊन बॉनफायर एन्जॉय करत थोडासा तिकडच्या कल्चरल डान्सचा एन्जॉयमेंट घेतलं. नंतर थंड वातावरण आणि त्यामध्ये गरमागरम पकोडे आणि त्यासोबत चहा एन्जॉय करत पूल साईडला शिवांशबरोबर थोडी मस्ती केली, थोडी डॉक्युमेंटरी पाहिली आणि जेवून आम्ही झोपी गेलो कारण की दुसऱ्या दिवशी परत आमची सफारी होती. सकाळी उठलो तर थंड वातावरण होतं. हात नाक सगळं गारटून गेलं होतं. सफारी स्टार्ट झाली आणि काहीतरी वेगळाच एक्सपिरियन्स होता तो. मस्त वाटत होतं. एकदम भारी क्लायमॅट, थंड वातावरण. आणि आम्ही जीप सफारी बुक केली होती फर्स्ट दिवस पण आणि सेकंड दिवस पण मॉर्निंगला. थंड वातावरणमध्ये काही सुचत नव्हतं. कान नाक पूर्ण गारटून गेले होते आणि त्याच्यामध्ये हा मस्त असा थ्रिलिंग एक्सपिरियन्स. फर्स्ट टाईम मी सफारी म्हणजे गेली होती. मस्त असे ॲनिमल पाहिले तिथे. आणि फायनली आम्हाला म्हणजे त्यांचा जंगल कॉल आला असं त्यांनी सांगितलं आणि तो म्हणजे वॉर्निंग कॉल भेटला आणि आम्ही त्याच्यासाठी बुकिंग केली होती सफारीला, ते म्हणजे टायगर पाहण्यासाठी. तो वेट संपला आणि आम्ही टायगर पाहिला मस्तपैकी. एक्सपिरियन्स काहीतरी वेगळाच होता कारण की वॉर्निंग कॉल्स कसे ओळखतात ती लोकं आणि कसं काय म्हणजे त्याच्यावरनं कळतं की ह्या स्पॉटवरनं टायगर गेला होता, त्याचे फुटप्रिंट्स. पुन्हा जे जंगलमध्ये माकड किंवा सांबार डिअर वॉर्निंग कॉल्स येतात ते कसे ओळखायचे. एक्सपिरियन्स थ्रिलिंग होता. फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स, ऑसम एक्सपिरियन्स भेटला होता. तो वाघ काय काय करत होता आम्ही सगळं पाहत होतो आणि लिटरली खूप मस्त वाटलं होतं. ज्या तळाच्या दिशेने तो चाललेला, मे बी त्याने त्याची तिथे शिकार ठेवली होती आणि तेच झालं. त्याने त्याची तिथे शिकार ठेवली होती, करून ठेवलेली पाण्यामध्ये. आणि थंड वातावरण होतं त्याच्यामध्ये. फटाफट तो एक्सपिरियन्स घेतला आणि आम्ही निघालो पुढे. मस्तपैकी असं हे थ्रिलिंग एक्सपिरियन्स घेऊन आम्ही परतलो आमच्या सफारीवरून हॉटेलला. सकाळी आम्ही लवकर गेलो होतो. सो पूर्ण माझं नाक वगैरे सगळं लाल झालं होतं थंडीने. सो गरम गरम चहाची आणि ब्रेकफास्टची गरज होती, तो करून घेतला आणि थोडंसं हॉटेल एक्सप्लोअर केलं आणि नंतर संध्याकाळी आराम करून वेळ झाली ती परत एकदा बॉनफायर आणि तिकडचा कल्चरल प्रोग्राम एन्जॉय करायची. मस्तपैकी तो एन्जॉय केला. भरपूर मजा आली या रणथंबोरच्या ट्रिपमध्ये. पण कधी जायचं असेल तर नक्की एकदा थ्रिलिंग एक्सपिरियन्स ट्राय करा. काय खेळायला एक अंधार झाला, क्रिकेट कोण खेळतो का? मस्तपैकी असं क्लायमेट झालं आहे आणि त्याच्यामध्ये खूप अशी थंडी पण आहे आणि मस्त एन्जॉय करतो आहे रणथंबोरमध्ये. आता थोडं वॉकिंग चाललेलं आहे. आम्ही ज्या रिसॉर्टला थांबलो आहे ना तिकडे आमच्यासाठी संध्याकाळचं एक फूड डान्स टाईप हे असतो आणि दुसरं म्हणजे ट्रेडिशनल डान्स अँड ऑल सगळं असतं. आणि नंतर चहा आणि टी कॉफी असते आणि त्याच्यासोबत एक डॉक्युमेंटरी असते फॉर रणथंबोर. रणथंबोरचा पूर्ण इतिहास असतो मस्त असा. तो एन्जॉय करणार थोड्या टायमाने, तो पण तुम्हाला दाखवेन. मस्त रिसॉर्ट आहे एकदम असा नाईट व्ह्यू रिसॉर्टचा.
पूल साईडला मस्तपैकी असं रिसॉर्टचं पूर्ण असं ऑर्गनाईज केलेलं होतं आणि मुलांना लहान मुलांना खेळण्यासाठी पण भरपूर असे गेम्स वगैरे ठेवले आहेत, त्याच्यामुळे लहान मुलं म्हणजे कंटाळणार नाही, मस्त एन्जॉय करतो आहे. शिवांश पण त्याचं स्विंग घेत होता, मस्त अशी मज्जा चालू होती. मस्तपैकी मून निघाला आहे. आणि मस्त मी अशी वॉकिंग करते, गुलाबी थंडी पडली आहे मस्तपैकी अशी आणि भरपूर क्लायमेट थंड झालेलं आहे. माझं काम आम्ही जिथे राहिलो होतो ते रिसॉर्टचं नाव होतं अभयारण्य रिसॉर्ट. मस्त असा हा रिसॉर्ट होता आणि आम्हाला खूप मस्त वाटलं इथे येऊन. 2 दिवस आमचे रणथंबोरमध्ये कसे छान गेले. येथे हे कल्चरल्स प्रोग्राम तसेच डॉक्युमेंटेशन्स असतातच. मस्त त्यांनी आमची खातिरदारी केली. तिथे राहून आम्हाला खूप मस्त वाटलं आणि असं वाटलंच नाही की आम्ही घरापासून खूप लांब आहोत किंवा काय. सगळं मस्त एक्सप्लोअर करत होतो. सो नंतर वेळ झाली डिनरची, फटाफट जेवून घेतलं. जेवण पण खूप असम होतं. नंतर स्वीट डिशमध्ये आम्ही ट्राय केलं गरमागरम गुलाबजाम आणि त्यासोबत व्हॅनिला आईस्क्रीम. मस्त जेवून घेतलं आणि आजचा रणथंबोरचा दिवस येथे सेंड करूया, कारण की आपल्याला निघायचं होतं पुढे. सो कुठे जाणार आहोत त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.